हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये आज आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जे आहे ते बंदची हाक देण्यात आली। रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आणि त्यानंतर जे आहे ते हिंगोलीत देखील त्याला प्रतिसाद मिळतोय। आपण बघतोय की हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे आणि वसमत शहरातील सर्व बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ पूर्णपणे आज सकाळपासून बंद आहे। सकाळी 9 वाजता उघडणारी बाजारपेठ असती, परंतु अजूनही ही बाजारपेठ जी आहे ती आपण बंद असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हा हिंगोली वसमत परभणी नांदेड जाणारा हा रोड आहे वसमत शहरातील आणि या भागातील संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती बंद असल्याचं चित्र आहे। सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि या प्रतिसादानंतर संपूर्ण बाजारपेठ जी असली ती बंद असल्याचं चित्र आहे। वसमत शहरामध्ये जे आहे ते जी अप्रिय घटना घडली होती, त्यानंतर दगडफेकीची घटना घडली, ही सगळी अप्रिय घटना टाळावी, वसमत शहरामध्ये असं काही घडू नये याकरिता पोलीस प्रशासनानं जे आहे ते पोलीस प्रशासनानं ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे। परभणी शहरामध्ये त्या घटना घडल्यानंतर सोमनाथ नावाच्या तरुणाचा जो आहे तो पोलीस कोठडीमध्ये असताना मृत्यू झालाय आणि त्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते परभणी बंद आहे, नांदेड देखील शहर बंद आहे आणि आज जे आहे ते वसमत शहरामध्ये देखील बंदची परिस्थिती आहे। आपण इकडच्या बाजूला बघू शकतो की सर्व जी दुकानं असतील किंवा खाजगी प्रतिष्ठानं असतील ती सर्व बंद असल्याचं चित्र आहे। केवळ जी बँक आहे, शासकीय बँक असेल किंवा मेडिकल आणि शाळा महाविद्यालय ही सोडता बाकी सगळी जी दुकानं असतील, व्यापारी प्रतिष्ठानं असतील, ही सगळी बंद असल्याचं चित्र आहे। एकंदरीतच परभणीच्या या सगळ्या घटनेचा जो पडसाद जे आहेत ते पडसाद हिंगोली जिल्ह्यात देखील उमटताना आपल्याला दिसत आहेत आणि वसमत शहर आज बंद करण्यात आलं आहे। जे आंबेडकरवादी संविधान प्रेमी जे नागरिक आहेत या सर्व नागरिकांनी जे आहेत या सगळं बंदचं आवाहन केलं होतं आणि आपण बघतो की हे सगळे नागरिक जे आहेत हे नागरिक आता आपली मागणी घेऊन जे आहेत ते प्रशासनाकडे जात आहेत, प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत। आज सकाळी सगळी बाजारपेठ बंद झाल्यानंतर हे नागरिक जे आहेत एकत्र येऊन आता प्रशासनाकडे जे आहेत आपली मागणी करणार आहेत। आपल्यासोबत हे सर्व संविधान प्रेमी आंबेडकरवादी सर्व नागरिक आहेत। दादा मला सांगा, आजचा जो बंद आहे तो बंद कुणी पुकारला होता आणि इथं प्रतिसाद आहे, कशामुळे सगळा हा बंद आहे? सर्वप्रथम या ठिकाणी परभणी येथे झालेला जो संविधान प्रेमी तरुणांचा जो खून केलेला आहे पोलीस प्रशासनाने त्याचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी आज महाराष्ट्र बंदची हक्क ही सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आंबेडकरी समूहातून या ठिकाणी जो काही आंबेडकर प्रेमी आहे पूर्ण समाजवादी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची एकच या ठिकाणी मागणी आहे की संबंधित जिल्ह्याची जी पोलीस यंत्रणा सांभाळणारा एसपी आहे त्या एसपीचं निलंबन तत्काळ झालं पाहिजे, कारण एसपी एवढं गांभीर्याचं प्रकरण होऊन सुद्धा आज रजेवर आहेत एसपी त्याला आणि जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून या ठिकाणी रजेवर जाणाऱ्या एसपीचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे। संबंधित लाठीचार्ज करणारे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं निलंबन होऊन त्यांच्यावरती या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना तत्काळ जेरबंद करण्यात आलं पाहिजे। या ठिकाणी बांधवांनो, संविधान विरोधी मनुवाद या ठिकाणी मनुवादाच्या विरोधामध्ये संविधान प्रेमीचा हा लढा आहे। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधान प्रेमीसाठी आता शौक नाही मजबुरी आहे, लढणं जरुरी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व संविधान प्रेमी नागरिक या ठिकाणी उतरलेलो आहोत। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, आज परभणी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर येत आहेत। अंत्यविधीमध्ये त्या तरुणांच्या संविधानासाठी ज्या तरुणानं हुतात्म्य पत्कारलं त्याच्या अंत्यविधीसाठी आम्ही सगळेजण या ठिकाणाहून रवाना होणार आहोत। नक्कीच सर्वजण परभणीला त्या तरुणाच्या अंत्यविधीला देखील जाणार असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली आहे। आपल्यासोबत आणखी देखील नागरिक आहेत जे आता प्रशासनाला भेटणार आहेत। दादा, किती संघटनांनी हा बंद पुकारला होता? आपण जर पाहिलं तर वसमत शहरामध्ये अत्यंत शांततापूर्ण स्थितीमध्ये हा बंद सुरू आहे। दादा, काल सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा पोलीस कोठडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूबद्दल रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या कार्यकर्त्याला सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या वसमत शहरामध्ये व्यापारी महासंघ असेल सर्व दुकानदारांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला, परंतु या ज्या सरकारमध्ये जे काही वातावरण गढूळ करण्याचं किंवा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जे होत आहे या सरकारचाही सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि राजघरातून जेव्हा सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब असतील, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील,
श्रद्धेय भीमरावजी आंबेडकर साहेब असतील, सुजात आंबेडकर असतील, यांचा जेव्हा आदेश येईल तेव्हा बौद्धावरच काय या देशावर जरी संकट आलं आणि त्यांनी जर आदेश दिला, महाराष्ट्र बंदची हाक दिली किंवा कुठलाही आदेश दिला, तर निश्चितच आम्ही सर्व संविधान प्रेमी आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मिळून शेनी या शासनाच्या विरोधात निश्चित आम्ही उतरूत आणि परत सीबीआय चौकशी व्हावं आणि पोलीस प्रशासनाचे जे काही कर्मचारी दोषी असतील त्यांना मात्र आरोपी करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सीबीआय चौकशीची मागणी देखील जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून होत आहे. आपल्यासोबत आणखी देखील कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत. दादा, आता आपण नक्की कुठे तहसीलदाराकडे जात आहात, कुठे प्रशासनाला, कुणाला निवेदन देतात आणि काय मागणी आहे? आमची या प्रशासनाला मागणी आहे की संबंधित जो PI आहे, जो जातीयवादी जिल्हाधिकारी असेल किंवा SP असेल, यांनी योग्य प्रकारे हाताळणी केली नाही सदर प्रकरणाची आणि दंगे वाढू दिले. त्याच्यानंतर योग्य ती काळजी घेतली नाही आणि ज्या माणसाने मोडतोड केली त्या संविधान पुस्तिकेची त्याला योग्य ते संरक्षण दिलं, त्याला योग्य ते ट्रीटमेंट दिलं. परंतु जे संविधानप्रेमी होता सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठंतरी जातीयवाद पुन्हा फोफावलेला आहे आणि हे जे सरकार आहे सध्या आपल्या मंत्रिमंडळामध्ये दंग आहे आणि बाकीची जी सरकारची जी आपली जी काय कामगिरी आहे ती अत्यंत खालावलेली आहे. जनता अत्यंत परेशान आहे, हैराण आहे. कुठल्याच प्रकारचं नियंत्रण सध्या या जे काही विघटनवादी जे शक्ती आहेत त्यांच्यावर राहिलेलं नाही. त्यामुळं सरकारनं वेळीच जागे होऊन अशा ज्या अराजकीय असतील किंवा जे काही मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होत आहे. आता हे निवेदन आहे, या निवेदनामध्ये नेमक्या कुठल्या मागण्या आहेत ज्या तुम्ही आता करणार आहात प्रशासनाकडे, शासनाकडे? आम्ही आमची प्रमुख मागणी आहे की संबंधित कुटुंबाला जवळपास 5 कोटी रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांच्या घरातील एकाला शासकीय नोकरी लावून द्यावी आणि जो कोणी संबंधित या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची या प्रमुख मागणी आहे. नक्कीच आपण जर पाहिलं या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या नागरिकांकडून जे आहेत ते नागरिकांकडून केल्या जात आहेत आणि प्रशासनाला जे आहे ते हे निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर करणार आहेत. आणि याच सगळ्या मागण्यासाठी जे आहे ते हिंगोलीचं हे वसमत शहर सकाळपासूनच बंद आहे. बाजारपेठ संपूर्णपणे बंद आहे. खाजगी प्रतिष्ठाने बंद आहेत. केवळ शासकीय बँका असतील, मेडिकलची दुकानं असतील आणि इतर इमर्जन्सी सेवा ह्या सगळ्या सुरू आहेत. शाळा महाविद्यालय सुरू आहेत. परंतु एकंदरीत सर्व बाजारपेठ बंद आहे आणि शहरात सर्वत्रच आपण बघतोय की सुटसुकाट आहे. मी इकडच्या बाजूला आपल्याला दाखवेन की हा केवळ जे आहे ते रस्त्यावरती ही येणारी वाहनं आहेत शहरातील, ही वाहनच आहेत. बाकी बाजारपेठ जर पाहिलं तर बंद आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील ठिकठिकाणी अशाच प्रकारचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी हिंगोलीचं पोलीस प्रशासन देखील सज्ज असल्याचं आपण पाहतोय. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, वसमत, हिंगोली.